मी युवराश्रम तालुका मेकर जिल्हा बुलढाणा इथून बोलत आहे। हे बघा, आता उन्हामध्ये शेतकऱ्यांची टॅक्टर लागलेली आहे, तरी डिझेल पेट्रोल हे नसल्यामुळे ही परिस्थिती आज निर्माण होत आहे। तरी सध्या शेतीचे कामं चालू आहेत, आखाड 2चा टाईम आहे, शेतकऱ्याला डिझेल भेटत नाही, पेट्रोल भेटत नाही। आता हे कामं आम्ही कसे करायचे? कॅनीमध्ये देत नाही, ते कॅनीमध्ये देत नाही, तर ज्या शेतकऱ्याजवळ ट्रॅक्टर नाही, ट्रॅक्टरवाले म्हणतात डिझेल नाही, मग शेतकऱ्यानं काय करायचं? तर अशी आर्थिक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे खूप आमचे ट्रॅक्टर मालकाचे हाल, आमचे हाल, जवळपास सर्व शेतकऱ्याचे हाल होऊन राहिलेले आहेत। तर याला जबाबदार कोण आहे? आता या प्रश्नाचे उत्तर द्यायला पाहिजे बा सरकारने आम्हाला। सकाळपासून रांगीत राहिलो सर, आता नंबर या लागला, 4-4 हजाराचं डिझेल द्यायला लागले। डिझेल चालू आहे, हातास आलेला रोजगार मिळून राहिला, कारण डिझेल अभावी सर्व कामे स्थगली आहे। आम्ही सकाळपासून इथे रांगीत आहे, आता काय करावे काय समजून नाही राहिलं।